नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रेझी बॉयज या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो आहे राजगड या गडावरती जाण्यासाठी। तर राजगडावरती आपल्या जाण्यासाठी आहे ना चोरवाटेचा आपण उपयोग करणार आहे। तर तिथून वरती जाणार आहे चोर दरवाजा, बाकीचे बुरुज वगैरे आणि तटबंदी हे प्रॉपरली आपण याच्यामध्ये गाईड करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत कंटिन्यू राहा। हा बघू शकता मित्रांनो, राजगडे जाण्याकडे हा एक मुख्य रस्ता आहे जो की आपल्याला चोर दरवाजाकडे घेऊन जातो आणि ही पायवाट आहे। याच पायवाटेचा वापर करून जे मावळे वगैरे आहेत तर याच वाटेने वरती जायचे। तर राजगडाकडे जाण्यासाठी आपण चोर वाटेचा उपयोग करणार आहे यासाठी। तर याच रस्त्याने पुढे जात जात आपल्याला एक साधारण 3 तासाचा ट्रेक असणार आहे कदाचित। ठराविक अंतराने वरती आल्यानंतर आपल्याला आहे ना गुंजवणे दरवाजा म्हणून असा एक फलक लागलेला दिसतो। याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून लावलेला फलक आहे, याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। पुण्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावरती हा आपला राजगड आहे। सुमारे 25 वर्ष इथं पूर्ण मराठी स्वराज्याचा कारभार पाहिला जायचा। बघू शकता मित्रांनो, आपले ग्रुपचे प्रमुख सदस्य आहेत अतुल बनसोडे म्हणून, मस्त मध्ये टावेल टोपी घेऊन आलेले आहेत। पूर्णपणे सपाट वाट संपल्यानंतर आहे ना आपल्याला एक असा खडा चढ बघायला भेटतो। चढणं थोडंसं अवघड आहे, व्यवस्थित चढावं। आणि एक साधारण आत्ता वाजलेत 10:30 वाजता उन्हाचा असला बेकार तडका लागतोय। जर सकाळी 6 वाजता पोहोचलो असतो या ठिकाणी तर अतिशय सुंदर असे नजारा बघायला भेटला असता आपल्याला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव।
अतिशय छोटीशी जागा आहे इथे. या खूप छोट्याशा जागेतून वरती यावं लागतं, जी खूप काळजीपूर्वक आहे. जर एखाद्या व्यक्तीचा तोल गेला तर तो सरळ खाली जाऊ शकतो. तर काळजीपूर्वक येताना या शक्यतो. मगाशी आपण व्हिडिओमध्ये बोललो होतो, ऑलमोस्ट 85 डिग्री इथं पायऱ्या आहेत. त्याच पायऱ्याने आपल्याला वरती जायचं आहे. पाण्याची टाकी आहे तिथे. सगळ्यात थ्रिलर पार्ट हाच आहे राजगडावरती येण्यासाठीचा. आणि खतरनाक मजा येते इथून येताना. फक्त काळजीपूर्वक यायचं आहे इथून. फायनली पोचलेलो आहे आपण. हा आपला चोर दरवाजा आहे, जो की कुंजरवाडी या इकडून आल्यानंतर आपल्याला हा बघायला भेटतो. बघू शकता मित्रांनो, चोर दरवाजा कधीही बघितला ना, एका व्यक्तीच्या हाईट प्रमाणे आहे ना, तो थोडासा खालीच असतो. कारण चोर दरवाजा कधी पण आहे ना छोटा केला जातो. सर्वात पहिल्यांदा गडावरती आल्यानंतर पद्मावती देवीचं आपण दर्शन घेतो. सर्वात पहिल्यांदा राजगडावरती आल्यानंतर आपण पद्मावती देवीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतरच बाजूला बघू शकता इथं पाण्याची टाकी आहे, जी की ट्रेकर्स असतील किंवा इतर लोक असतील तर याच पाण्याचा वापर करतात पिण्यासाठी. पाणी दिसायला जरी थोडंसं अशुद्ध असलं तर बहुतांश लोक जे आहेत ट्रेकर वगैरे ते याच पाण्याचा उपयोग करतात पिण्यासाठी. मित्रांनो, वरती आल्यानंतर आपण पद्मावती देवीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर बघू शकता इथं साईडला एक पाण्याची टाकी आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. तर वरती येताना जो आपण पायऱ्या चढलेला जो थकवा होता ना, जो पाणी पिल्यानंतर थकवा गेला आहे ना, तो शब्दात नाही मांडू शकत. अप्रतिम असा आहे. तुम्ही येऊन एकदा पहा, तुम्हाला कसा एक अमेझिंग असं फील बघायला भेटेल इथं. मित्रांनो, आपल्यासोबत शुभम म्हणून एक मित्र आता भेटलेला आहे आपल्याला, जो की आपल्या या राजगडाबद्दल थोडीफार माहिती, त्याला जेवढी माहिती आहे तेवढी आपल्याला
सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण त्याचं शूट घेणार आहे, पूर्णपणे कव्हर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे सर्व अवशेष जे आहेत ते राजवाड्याचे अवशेष आहेत. शिवाय अंबरखाना पण या साईडलाच आहे पुढे. क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. महादेव. हा जो आहे तो पाली दरवाजा आहे. पाली दरवाजाकडे येण्याचा मार्ग आहे, जो की पूर्णपणे पायऱ्या वगैरे आहे. तर पाली गावातून येतो मुख्यतः. आणि समोरच आपल्याला मोठं प्रवेशद्वार बघायला भेटतं पाली दरवाजाचा. जय शिवराय मित्रांनो, हा माझ्या मागचा जो दरवाजा बघताय तो महादरवाजा आहे, जो की पालीचा दरवाजा म्हणून ओळखला जातो. हा प्रमुख दरवाजा आहे, जो की महाराज याच वाटेने ये जा करायचे. जे की चढ उतरणे असेल किंवा गडावून चढायचं असेल तर ह्याच दरवाजाचा वापर करायचे ते. आता आपण बाले किल्ल्याच्या महादरवाजापाशी आलेलो आहे. हा बघू शकता, त्या महादरवाजाच्या साईडला दोन्ही साईडला मोठे बुरुज आहेत, जे की महादरवाजाची रक्षा करण्यासाठी आहे ना, इथं आहेत.